बांगलादेशात कांद्याचे बाजारभाव 100 पार। भारतीय निर्यातदारांची केंद्र सरकारकडे बांगलादेशातील आयात बंदी हटवण्याची करण्यासाठी पाठपुराव्याची मागणी। कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी 13 ते 17 रुपये प्रति किलो दर मिळत आहे। मात्र दुसरीकडे भारताचा मोठा कांदा आयातदार देश असलेल्या बांगलादेशमध्ये कांद्याच्या दरांनी अक्षरशः गगनभरारी घेतली आहे। तेथे कांद्याचे होलसेल बाजारभाव तब्बल 100 रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचला असून नागरिकांना अधिक दराने कांदा खरेदी करावा लागत आहे। अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपये अधिक कांद्याला दर मिळण्याची संधी असल्याने कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की बांगलादेश सरकारशी समन्वय साधून भारतातून कांदा निर्यातीसाठी बांगलादेश सरकारने कांद्यावरील आयात बंदी हटवावी, त्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करावे। असे झाल्यास भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 2 रुपये अधिक दर मिळून त्यांना दिलासा मिळू शकतो, अशी मागणी लासलगाव येथील कांदा निर्यातदार व्यापारी व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संचालक प्रवीण कदम यांनी केली आहे। आज जर आपण बघितलं तर लासलगाव बाजार समितीत सरासरीचा कांद्याचा दर आहे 13 ते 16-17 रुपये आणि कुठंतरी आपल्या बाजूला बांगलादेश असेल तिथं कांद्याचा दर हा होलसेल मार्केटमध्ये 100 पार केला आहे। आणि कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांचं आपण बघितलं असेल गेल्या काही महिन्यापासून कवडीमोल बाजारभावाने शेतकऱ्यांना कांदा हा विक्री करावा लागतोय, परंतु सरकार त्याच्याकडे गांभीर्याने घेत नाही। केंद्र सरकारने याच्यात मध्यस्थी करून आणि त्या देशाशी संपर्क साधून तात्काळ निर्यात खुली केली पाहिजे। कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला दर मिळू शकतो आणि यासाठी सरकारने मध्यस्थी करून लवकरात लवकर निर्यात खुली करावी आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचे प्रयत्न करावा।